महिला अत्याचार आणि लैंगिक शोषणाशी संबंधित घटनांची मालिका सुरू असतानाच 1 मे रोजी महाराष्ट्र पुन्हा हादरला. कारण पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 1 मे रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर 2 मेला भोर परिसरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत. पण या चिमुकलीचा मृतदेह ज्या वेळेला पुण्यातील नवले पुलावर ठेवून रास्ता रोको करण्यात आला त्यावेळेला पुण्यातलं वातावरण तापलं. त्यानंतर बराच वेळ पोलिसांनी प्रयत्न केल्यानंतर रात्री उशिरा बळाचा वापर करून आंदोलकांना हटवण्यात आल्याचा आरोप केला जातोय आणि रात्री उशिरा या चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकूणच हे सगळं प्रकरण नेमकं काय, नवले पुलावरच्या आंदोलनात केलेल्या कारवाईवरून पोलिसांवर काय आरोप होत आहेत, सगळं सविस्तर समजून घेऊ. पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा आक्रोश पाहायला मिळालाय. 1 मे रोजी एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली. नराधमानं चिमुकलीची दगडानं ठेचून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचं सुद्धा समोर आलंय. नराधमाचा एक सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केलंय. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. पण याच वेळेला दुसरीकडे काल पुण्यात नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि ते अखेर रस्त्यावर उतरले. पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करावी ही मागणी घेऊन शनिवारी रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित मुलीचा मृतदेह घेऊन थेट पुण्यातील नवले ब्रिज गाठला आणि याच नवले ब्रिजवर पीडितेचा मृतदेह ठेवून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. त्यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक तब्बल 4 ते 5 तास ठप्प होती. अखेर रात्री उशिरा पोलिसांचे सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर न्याय मागणाऱ्या लोकांवरच पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप आता होतोय. सौम्य बळाचा वापर करत आंदोलकांना नवले पुलावरून बाजूला करून रस्ता मोकळा केला गेला. यावरून नागरिकांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केलाय. पण पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्ज झालाच नसल्याचं म्हटलंय. संतप्त आंदोलकांनी नवले पुलावर शनिवारी जवळपास 5 तास महामार्ग रोखला. आम्ही मृत मुलीच्या नातेवाईकांना समजावून सांगितलं, पोलीस या प्रकरणात फास्ट ट्रॅक कारवाई करतील, आरोपपत्र लवकरच दाखल केलं जाईल, योग्य वकील दिला जाईल अशी आश्वासनं देऊन कुटुंबाची समजूत काढली असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय. आम्ही कुटुंबाला समजावल्यानंतरही काही आंदोलक पीडितेच्या कुटुंबालाच बाहेर पडू देत नव्हते. अशा आंदोलकांना आम्ही तिथून हटवल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करण्यासाठी कठोर भूमिका घेऊ असं म्हटलंय. पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केलाय आणि तिचा खून देखील केलेला आहे. आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे. सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत. संध्याकाळी सुरू झालेला हा सगळा आक्रोश अखेर रात्री उशिरा थांबवला गेला. त्यानंतर चिमुकलीच्या मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेला पीडितेच्या कुटुंबाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान या घटनेनंतर अनेकांकडून नवले पुलावरच्या आंदोलनादरम्यान सरकार बळाचा वापर करत असल्याचा आरोप करतायत. तसंच पीडितेच्या कुटुंबियांना तिथून हटवण्यासाठी पोलिसांनी ब्लॅकमेल केल्याचा सुद्धा आरोप होतोय.
त्यामुळे एकूणच हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा तापताना दिसतंय. पण या प्रकरणात आता आरोपीवर नेमकी काय कारवाई होणार, त्याला किती कठोर शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नसरापूरमध्ये घडलेल्या या चीड आणणाऱ्या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.